नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 41चा दुसरा प्रश्न सोडवू। पहिला प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवलेला आहे। दुसरा प्रश्न प्रथम वाचून घेऊया। समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 ॲट अ रेट ऑफ 12 PCPA। म्हणजे आपल्याला प्रिन्सिपल दिलेलं आहे 12,500 आणि रेट दिलेला आहे 12 PCPA फॉर 3 इयर्स। ड्युरेशन पण दिलेलं आहे, प्रिन्सिपल दिलेलं आहे, रेट दिलेला आहे आणि ड्युरेशन दिलेलं आहे। इफ द इंटरेस्ट इज कंपाउंडेड ॲन्युअली देन हाऊ मेनी रुपीज शूड ही पे टू क्लिअर हिज लोन। जर इंटरेस्ट कंपाउंडेड असेल तर 3 वर्षानंतर त्यानं घेतलेलं जे लोन आहे ते क्लिअर करण्यासाठी त्याला किती अमाऊंट द्यावं लागेल हे आपल्याला काढायचं आहे। सोडूया। आन्सर प्रश्नामध्ये दिलेली माहिती प्रथम लिहून घेऊया आपण। आन्सर प्रिन्सिपल दिले आपल्याला, प्रिन्सिपल इथे लिहू शकतो आपण। गिव्हन डाटा काय दिला आपल्याला, प्रिन्सिपल, त्याला आपण पी ने इंडिकेट करतो। 12,500 रुपीज दिलेले आहे। पुन्हा रेट दिलेला आहे आर, त्याला आर ने इंडिकेट करतो आपण, तो दिला आहे 12 PCPA आणि ड्युरेशन दिले टाइम, कालावधी किती दिलेला आहे आपण एन ने इंडिकेट करतो, तो दिला आहे 3 इयर्स। आपल्याला काय करायचं आहे, अमाऊंट काढायची, फक्त अमाऊंट काढायची। ए इक्वल टू हाऊ मेनी, वी नो, फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला अमाऊंटचा, वी नो ए इक्वल टू पी ब्रॅकेटमध्ये 1 + R अपॉन 100 आणि कंसाचा घातांक n। किमती टाकायच्या फक्त, पी ची कंस 1, R रेट दिलाय 12, 100 आणि n 3 इयर्स। ओके, ब्रॅकेट सोडून घेऊ, तिरपा गुणाकार 100 एक 100 होईल प्लस 12 एक इथं काही नाही म्हणजे 1, 12 एक 12 आणि 100 जशास तसे घातांक, बरोबर आहे। 12 5 इंटू सोडून घ्यायचं 100 + 12 112 डिवायडेड बाय 100 रेज टू 3, बरोबर आहे। 12,500 इंटू 3 वेळेस लिहिलं, प्रत्यक्ष सोडवायची गरज नाही आहे कारण काटाकाटीमध्ये ते कॅन्सल होऊन जाते। रेज टू n असल्यामुळं हीच संख्या आपण 3 वेळेस लिहिली, बरोबर आहे। आता काटाकाटी केली आपण, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, हा 0 कॅन्सल, म्हणजे या डिनॉमिनेटरमधले 100 कॅन्सल झाले। आता 25 ने भाग दिला आपण, 25 चौक 100, इथं 125 आहेत, फक्त 25 5 125, बरोबर आहे। अजून कशाने भाग जाईल आपल्याला, 4 एक 4, 4 2 8, 3 राहतील, 4 8 32, म्हणजे अजून कुठं जातो, 5 एक 5, 5 2 10, 100, 5 चौक 20, 1 मिनिट, 5 एक 5, 5 2 10 आणि 0 असेल असं, ओके। अजून 2 न जाईल, 2 आहे 20, 2 पंचे 10, 1 राहील, 2 सकून 12, ओके। अजून काय राहते आपलं, अजून हे 10ला पण भाग जाईल, 2 पंचे 10 आणि याला द्या किंवा कोणाला द्या, 2 एक 2 आणि 2 चौक 8, बरोबर आहे। काय राहील, 14 इंटू 56 इंटू 112 आणि फक्त डिनॉमिनेटरमध्ये फक्त आपले 5 राहतील, ओके। फक्त कॅल्क्युलेशन केलं, अंश आणि छेद, अंश आणि छेदचं
आता आपल्याला प्रत्यक्ष सोडावं लागेल हे 56 × 14 करावे लागेल. जे उत्तर येईल त्याला पुन्हा यानं मल्टिप्लाय करावं लागेल. करू आपण. 14 सखी 84 78 14चा डायरेक्ट पाडा म्हणला. आता हे उत्तर आलं आपलं. पुन्हा 112 याला मल्टिप्लाय करायचं. करतो मी. इंटू 487 इंटू 487. ओके. ओके, आपलं उत्तर काय आलं? फायनल उत्तर 87808 आणि डिवाइड बाय 5 आलं. आता हा प्रत्यक्ष भागाकार करावा लागेल आपल्याला. करू आपण. कारण अमाऊंटची किंमत काढायची. अमाऊंट काढायची म्हणजे छेदामध्ये काही नसलं पाहिजे, म्हणून आपल्याला भाग द्यावाच लागेल. इथं 5 जर आपण भागितलं, 5 1 5 रातील 3 वरून 7 घेतले तर 5 7 35 2 रातील. आता 8 घेतले तर 5 5 25 बरोबर आहे. बाकी 3 राहील. आता वरून 0 घेतले हे तर 5 सख 30 होईल. आता वरून 8 घेतले आपण, 5 1 5चा भाग जाईल. बाकी 3 राहील. आता अंक सगळे संपले वरचे आपले इथले घ्यायचे. मग आता इथं 0 असा डायरेक्ट घेता येणार नाही. इथं अंक नसताना इथं 0 घ्यायचा, मग इथं पॉईंट दिला आपण. बरोबर आहे. आता 5 सख 30 होऊन जाईल, म्हणजे पॉईंट 5 सख 30. उत्तर फायनल आन्सर काय आलं आपलं? 1756 0.6 आहे, म्हणजे 6 पैसे किंवा असं 0.60 लिहू शकतो आपण अमाऊंट असल्यामुळं. देअरफॉर ए इक्वल टू, प्रश्नातले शब्द लिहून वाक्य पूर्ण करायचं. हेन्स समीरराव शूड पे रुपीज, आन्सर आपलं 1756 टू क्लिअर हिज लोन समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.